भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक. इथे राजेशाही किल्ले, भव्य राजवाडे, सुंदर मंदिरे, तलाव आणि इतिहासाने भरलेली प्रत्येक भिंत आपली गोष्ट सांगते. हवामहलाच्या सौंदर्यापासून ते जलमहलाच्या शांततेपर्यंत हे आहे राजस्थानचं हृदय. पिंक सिटी, जयपूर. हॅलो, हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज मी तुम्हाला जयपूरच्या प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या स्थळांविषयी असलेली वैशिष्ट्य माहिती या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. सगळ्यात सुरुवातीला नाहरगड फोर्ट. अरवली पर्वतरांगांच्या कडेला बसलेला नाहरगड किल्ला जयपूरमधील सर्वात खास किल्ला मानला जातो. इथून संपूर्ण जयपूर शहराचा अप्रतिम पॅनोरामिक व्ह्यू दिसतो आणि इथला सनसेट म्हणजे खरंच आयुष्यातील एक अनफॉरगेटेबल अनुभव. नाहरगडमधील काली बुर्ज हा वेस्ट फेसिंग बुर्ज सनसेटसाठी प्रसिद्ध आहे. ही जागा क्राऊडेड असल्याने थोडं लवकर पोहोचणं गरजेचं असतं. नव्या दिवसाची सुरुवात आम्ही केली इथल्या आमेर किल्ल्यावर. सुमारे 430 वर्षे जुना हा किल्ला राजपूत आणि मुघल स्थापत्य शैलीचा अप्रतिम संगम आहे. इथला शेषमहल प्रकाशात अक्षरशः चमकतो आणि त्या काळातील वैभवाची कल्पना देतो. समोर असलेला मावटा तलाव आणि मधोमध असलेली केसर क्यारी बाग किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतात. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण हे याच भागात झालेले दिसते. शहराच्या गोंगाटापासून थोडं बाहेर पडताच दिसतो शांततेचा राजवाडा म्हणजेच जलमहल. मानसागर तलावाच्या मधोमध बसलेला हा महाल पाण्यावर तरंगतोय की काय असं भासतं आणि संध्याकाळी तो अजूनच सुंदर दिसतो. आमेर किल्ल्याच्या पायथ्याशी पन्ना मिनादा कुंड हे ऐतिहासिक स्थळ दिसते. इथली जॉमेट्रिक रचना आणि सिमेट्री फोटोग्राफीसाठी खूपच प्रसिद्ध आहे. परदेशी पर्यटक इथे मोठ्या संख्येने येतात, पण अजूनही हे ठिकाण क्राऊड फ्री आहे. आमेर परिसरात फिरताना थोडंसं बाजूला वळलो आणि भेट दिली ते सुंदर स्थापत्यकलेचं वैशिष्ट्य असणाऱ्या जगत शिरोमणी मंदिराला. भगवान विष्णू, कृष्ण आणि मीराबाई यांना समर्पित हे मंदिर त्यांच्या सूक्ष्म कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. आमेर किल्ल्याच्या जवळ असूनही फार कमी लोक इथे येतात, त्यामुळे इथे मनशांती अनुभवायला मिळते. डेटोर की छत्रिया हे राजस्थानमधील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. हे ठिकाण जयपूरच्या कछवाहा राजपूत घराण्यातील राजांचे शाही समाधी स्थळ म्हणून ओळखले जाते. जयपूरचे संस्थापक महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी 18व्या शतकात हे स्थळ शाही स्मशानभूमी म्हणून निवडले होते. डेटोर हा शब्द हिंदीतील गए का ठोर या वाक्प्रचारावरून आलेला आहे, ज्याचा अर्थ मृतांचे विश्रांतीस्थान असा होतो. गर्दीपासून दूर असल्यामुळे इथे वेळ थांबल्यासारखा वाटतो. किल्ल्यांच्या भव्यतेनंतर आम्ही आलो जयपूरच्या ओळखीच्या मध्यभागी. हवा महल. 953 छोट्या खिडक्यांनी सजलेला हा महल पिंक सिटीचा आयकॉनिक सिम्बॉल आहे. आपल्या अनोख्या वास्तुकलेमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. राजघराण्यातील स्त्रियांसाठी बाहेरील जगापासून सुरक्षित राहून उत्सव पाळण्यासाठी बनवला गेला, जे लाल आणि गुलाबी वाळूच्या दगडापासून बनवलेले आहेत. पत्रिका गेट हे जयपूरमधील आधुनिक वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. हे केवळ एक प्रवेशद्वार नसून राजस्थानच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. याच परिसरात असलेलं मंकी टेम्पल अर्थात गलटाजी आणि सिसोदिया राणी का बाग यावरही आम्ही व्हिडिओ करणार आहोत. तो व्हिडिओ आम्ही लवकरच चॅनलवर पोस्ट करू. इतकं फिरल्यानंतर जयपूरची पॅच कचोरी, दाल बाटी चुरमा याचा आम्ही मनसोक्त आनंद घेतला. त्याच्याबाबतचाही व्हिडिओ आम्ही लवकरच पोस्ट करू. एक शहर, अनेक रंग, असंख्य कथा आणि आठवणी. जर ही सफर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या प्रवासात पुन्हा भेटू. तोपर्यंत हॅपी ट्रॅव्हलिंग.